नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघतोय 10वी मॅथमॅटिक्स 1चा वर्ग समीकरणे हा धडा, म्हणजे 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1चा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा लेसन, हा सेकंड लेसन आहे. आपण बघत होतो की याच्यामध्ये 6 प्रॅक्टिस सेट आहे. देर आर 6 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन. तर त्या 6 प्रॅक्टिस सेट पैकी पहिले 5 प्रॅक्टिस सेट आपले झालेले आहे. आता आपण 6वा प्रॅक्टिस सेट घेतोय. 6व्या प्रॅक्टिस सेट साठी सुद्धा आपण काल एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे 5 क्वेश्चन बघितलेले आहे. या सराव संचामध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे 10 क्वेश्चन्स आहेत बाळांनो. तर पुढचे जे 5 क्वेश्चन आहे त्याच्यासाठी आज हा आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि याच्यानंतर आपला हा लेसन संपणार आहे. याच्यानंतर याचा प्रॉब्लेम सेट राहतो, याचा संकीर्ण प्रश्नसंग्रह राहतो, पण तो प्रश्नसंग्रह काही खूप जास्त वेगळ्या गणितांचा नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यात जे वेगळे गणित असणारे रेग्युलर प्रॅक्टिस सेट पेक्षा तेच आपण घेणार आहोत पूर्ण प्रॅक्टिस सराव प्रश्नसंग्रह घेण्याच्या ऐवजी. तर बघूया आपण ते प्रॉब्लेम सेटचं नंतर डिसिजन घेऊ. पण या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला राहिलेले 5 गणित आता शिकायचे आहे. तर ते 1 बाय 1 आपण शिकूया. तर सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 6, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मी एकदा मराठीत वाचतो, एकदा इंग्लिशमध्ये पण वाचतो. बघा, कारण शाब्दिक उदाहरणाची सगळ्यात मेन खासियत तीच असते बाळांनो, की प्रश्न तुम्हाला नीट रीड करता आला पाहिजे, प्रश्न नीट वाचता आला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कळालं पाहिजे की याच्यातून नेमकं काय शोधायचंय. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की एकच गोष्ट शोधायची असेल तर तिलाच तुम्ही एक्स म्हणा. म्हणजे एकच गोष्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही तिलाच एक्स म्हणा. आणि 2-2 गोष्टी शोधायच्या असेल तर मग मात्र तुम्हाला 2 नंबरला जे नाव असतं त्याला एक्स म्हणायचं असतं. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघा, आता हा क्वेश्चन समजून घेऊया. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. श्री कासम यांचा भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. श्री कासम यांचा भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात. ते दररोज कितीतरी भांडी तयार करतात. पण त्याचं कसं आहे, प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट, म्हणजे प्रत्येक भांडं बनवण्यासाठी लागणारा खर्च हा तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असतो. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. आता प्रश्न वाचल्यावर तुम्हाला काही एवढं कळालेलं नसणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो नंतर. परत एकदा बघा इंग्लिशमध्ये. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. He makes certain number of pots on a daily basis. Production cost of each pot is ₹40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and number of pots he makes per day. बरोबर, आपल्याला त्यांनी काय सांगितलेले की फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. पहिल्यांदा आपल्याला हे विचारता येते, म्हणजे आपल्याला शोधायचं काय ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. हे बघा, तर त्यांनी सांगितले की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य काढा आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य काढा आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. म्हणजे काय, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. ही नंबर ऑफ पॉट्स मेक्स ही पर डे. आता आपल्याला इथे 2 गोष्टी शोधायच्या, एक तर प्रोडक्शन कॉस्ट पण शोधायची आणि एक नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे हे पण शोधायचे आपल्याला. पण आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा की तो दररोज जेवढे भांडी तयार करतो ना, त्या प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. म्हणजे तुम्हाला इथं 2 नंबरला जे असणार आहे त्याला एक्स म्हणायचे. बघा, 2 नंबरला प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट आहे की नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आहे. नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आहे, बरोबर ना. म्हणजे बनवलेल्या भांड्यांची संख्या काढायची आपल्याला पहिल्यांदा. म्हणून तुम्ही काय करा, हे बघा, समजा एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या बरोबर एक्स, म्हणजे नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे इज इक्वल टू एक्स. आणि म्हणून एका भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट वन पॉट आणि मग टोटल प्रोडक्शन कॉस्ट
एकूण निर्मिती. बघा आता या 3 गोष्टीवर तुमचं हे गणित डिपेंड करते. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला कळाली की संपलं. मी तुम्हाला बोललेलो आहे ज्यावेळेस आपल्याला 2 गोष्टी शोधायच्या असतात, वेन वी हॅव टू फाइंड 2 थिंग्स, त्यावेळेस जे 2 नंबरला येते त्याला आपल्याला एक्स म्हणायचंय. इथं तुम्ही जर बघितलं ना तर प्रोडक्शन कॉस्ट पण शोधायची आपल्याला. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट, एका भांड्याचं निर्मिती मूल्य आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. एका दिवसात कितीतरी भांडे बनवत होतो तेच आपल्याला फाइंड आउट करायचंय. आपण त्यांना काय सांगितलं की तो एका दिवसात किती भांडे बनवतो, एक्स, म्हणजे नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे इज इक्वल टू एक्स. आता आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट बद्दल काय दिलेलं माहिती आहे त्यांनी, ते सांगता काय आपल्याला की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य हे तयार केलेल्या भांड्याच्या संख्येचे 10 पट अधिक 40 रुपये असतात. म्हणजे एका भांड्याची कॉस्ट कशी ठरते माहिती करा की तो जेवढे भांडे बनवतो ना त्याच्या 10 पट, म्हणजे एक्सची 10 पट आणि त्याच्यात अधिक किती रुपये, 40. एवढे एका भांड्याची कॉस्ट असते त्याची. बाळांनी बनवताना एका भांड्याची कॉस्ट कशी ठरते त्याची की तो जेवढे भांडे बनवेल त्याची 10 टाइम्स करायची आणि त्याच्यात 40 रुपीज काय करायचे, प्लस करायचे. दिस इज द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ एव्हरी पॉट, इच पॉट. प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट अशी ठरवत होतो. कशी, जेवढे पॉट्स तो एका दिवसात तयार करेल ना त्याच्या 10 टाइम्स प्लस 40. समजतं? मग तो एका दिवसात किती भांडे बनवतोय, एक्स, म्हणून त्याची 10 टाइम्स करा तर 10x आणि त्याच्यात आधी किती टाकायचं, 40. हे वाक्य तुम्हाला कळायला पाहिजे की एका भांड्याचे निर्मिती मूल्य कसं ठरतं. बघा इथं वाचा, प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट, म्हणजे तयार केलेले भांडे किती आहे, एक्स, त्याची 10 पट म्हणजे 10 लावा आणि आधी किती, 40 असं बनतं ना एका भांड्याची कॉस्ट. इथं बघा तुम्ही लागलं तर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट, म्हणजे प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट कशी ठरते, 40 रुपीज मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहे, एक्स, त्याची 10 टाइम्स आणि त्याच्यात 40 रुपीज काय करायचे, प्लस. अशी तुमची कॉस्ट ठरते एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. हे 2 सेंटेन्स जर तुम्हाला कळाले तर गणित संपलं तुमचं. लक्षात येईल तुमच्या. हे 2 सेंटेन्स कळतंय का तुम्हाला की तो दररोज किती भांडे बनवतोय, एक्स, आणि मग एका भांड्याची कॉस्ट काय आहे, व्हॉट इज द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, 10x प्लस पॉट. आणि आपल्याला माहिती काय की टोटल कॉस्ट किती दिलेली त्यांनी, 600 रुपये. एक दिवस त्याने सगळे जे भांडे बनवले ना त्याची किंमत किती रुपये, 600 रुपये. आणि सगळे जे भांडे बनले जातात ना त्याची किंमत यांच्या दोघांच्या गुणाकाराने मिळणार आहे तुम्हाला. समजतं का? यांच्या दोघांच्या गुणाकाराने का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. समजा मी एक दिवसात 2 भांडे बनवतो. एका दिवसात किती भांडे बनवतो, 2. आणि जर का एका भांड्याची किंमत 50 रुपये असेल तर सांगा मला टोटल कॉस्ट किती बनेल, तर 50 गुणे किती, 100 रुपये. म्हणजे दोघांच्या गुणाकाराने आपल्याला टोटल कॉस्ट भेटते. नाही समजते का तुम्हाला? तुम्ही बघा, समजा मी एका दिवसात 10 भांडे बनवतो. किती भांडे बनवतोय, आणि जर एका भांड्याची किंमत बनवतो किती भांडे, 10, आणि एका भांड्याची किंमत जर 50 असेल तर किती रुपये लागेल मला सगळे भांडे बनवायला. तुम्ही यांच्या दोघांचा गुणाकार करणार ना. म्हणून सगळे भांडे बनवण्यासाठी लागणारा खर्च आपल्याला माहिती आहे किती, 600 रुपये. पण तो कसा प्राप्त झालेला आहे, यांच्या दोघांच्या गुणाकाराने. आणि मग आता आपलं गणित पुढे जाईल. एकदम इझी आहे. एक्सने 10x ला गुणा, 10x चा वर्ग, 10x ने 40 ला गुणा, 40x, आणि हे 600 दशाच्या दशा. आता हे प्लस 600 इकडे येऊन काय होईल आता सांगा मला, प्लस 600 इकडे येऊन काय होईल, मायनस 600, राईट ना. आता आपल्याला माहिती आहे इथं जर 10 सगळीकडे डिवाइड होत असेल तर आपण 10 ने डिवाइड करू त्याला, म्हणजे छोटं बनेल. 10x² ला पण आपण 10 ने डिवाइड करू, 40x ला पण 10 ने डिवाइड करू, आणि -600 ला पण आपण 10 ने डिवाइड करू. असं करू शकतो बाळांनो आपण. होल इक्वेशनला तुम्ही कोणत्याही एका अंकाने डिवाइड करू शकता आणि कोणत्याही एका अंकाने मल्टिप्लाय करू शकता. म्हणजे पूर्ण समीकरणाला तुम्हाला कोणत्याही संख्येने भागण्याचा आणि गुणण्याचा अधिकार आहे. पण एकाच संख्येने सगळ्या टर्मला गुणायचं किंवा सगळ्या टर्मला भागायचं. म्हणून मी 10 ने भागतो. मग 10 ने भागलं x², 10 ने भागलं 4x, 10 ने भागलं 60. भागलं कसं कळतं ना सगळ्यांना. 10 इकडे डायरेक्ट कॅन्सल, 10 चौक 40. लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या. आणि इथं 0 कडून उत्तर किती राहिले, 60. आता शिक आपलं मेन वर्ग समीकरण तयार होतं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करताना तुम्हाला माहिती आहे मधल्या पदाची फोड करावी लागते, फॅक्टरायझेशन मेथड यूज करावी लागते. आता फॅक्टरायझेशन मेथड शिकवण्या इतपत माझ्याकडे वेळ नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.2 बघावं लागेल. लक्षात येते. त्याच्यावरती आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.2 बघा. तुम्हाला याला फॅक्टरायझेशन कसं सॉल्व्ह करतात हे समजून जाईल. तरी इथं बघून घ्या. -60 आपल्याला फॅक्टर पाडावे लागतात. या लास्ट टर्मला इम्पॉर्टन्स आहे बाळांनो. शेवटचं पद हे कधी कधी मायनस असतं, कधी कधी प्लस असतं. आता इथं 99 वर्ड प्रॉब्लेम मध्ये ते -6 असतं.
म्हणून -60चे फॅक्टर पाडताना काय विचार करायचा की अशा कोणत्याही दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार तर 60 आला पाहिजे, पण तो मायनस असल्यामुळं त्याच दोन संख्यांची वजाबाकी 4 आली पाहिजे. ज्या दोन संख्या तुम्ही शोधणार आहात ना त्यांचा गुणाकार 60 बनला पाहिजे, पण तो वजा असल्यामुळे त्यांची वजाबाकी किती बनली पाहिजे? 4. इथं वजा आहे म्हणून वजाबाकी बनली पाहिजे. इथं जर प्लस असलं ना तर बेरीज बनवावी लागेल. लक्षात येत आहे तुम्हाला सगळ्यांना? म्हणून तुम्ही 15 × 60 घेतलं चालेल का? नाही, कारण 15 ची 4 ची वजाबाकी 4 नाही होत, 11 होते. मग तुम्ही 10 संख्या 60 घेतलं तर चालेल का? हो, कारण 10 आणि 6 ची वजाबाकी किती येते? 4. म्हणून आपले फॅक्टर किती आहे? 10 आणि 6. आणि तुम्हाला माहितीये जेव्हा वजावाल्या संख्येचे फॅक्टर असतात तेव्हा इथले चिन्ह नेहमी एक प्लस आणि एक मायनस किंवा एक मायनस आणि एक प्लस असतात. दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस असू शकत नाही. मग आता कसं इथं प्लस आहे तर याला प्लस द्या आणि याला मायनस द्या आणि आता हे फॅक्टर यूज करा. x² + 10x - 6x - 60 = 0. नाव x कॉमन घ्या. मग x प्लस किती होतं? 10. इथं -6 कॉमन घ्या. x + 10 हे कॉमन बिमन सगळं माहितीच पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला फॅक्टरायझेशनच येत नसेल तर हे लगेच सोडवणं तुम्हाला अवघड जाणार आहे बाळांनो. त्यासाठी अगोदर फॅक्टरायझेशन मेथड शिका. x + 10 = 0 or x - 6 = 0. मग x +10 चं काय? -10 आणि -6 चं काय? +6. राईट ना? असे दोन आन्सर येतात बघा बाळांनो. नेहमी दोन आन्सर येतात, पण एक आन्सर आपल्याला नॉट ऍप्लिकेबल असतं, एक आन्सर आपल्याला अग्राह्य असतं. ते कोणतं तुम्हाला माहिती आहे? जनरली ते मायनसवालं असतं. हो की नाही? का बरं? कारण मायनस कधीही कुठलीही संख्या असू शकत नाही. कारण x म्हणजे आपलं काय आहे? एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. मग एका दिवसात कधी -10 भांडे बनणार आहे का? म्हणून हे -10 जे उत्तर आहे ते आपल्याला मान्य नाही. आपल्याला मान्य असलेलं उत्तर कोणतं आहे? 6. म्हणून आपल्याला एक विधान द्यावं लागतं बघा. बट x = -10 इज नॉट ऍप्लिकेबल. इज नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे x बरोबर -10 अग्राह्य आहे. हे जर अग्राह्य आहे तर मग तुम्हाला माहिती आहे आता पुढे गणित काय होणार आहे? आता पुढे रिमार्क द्यावा लागतो. मग x ची एकच व्हॅल्यू येते तुमच्याकडे, ती म्हणजे किती? 6. आणि आता दोन उत्तर लिहा तुम्ही. कसे लिहायचे? जे संपलं असतं का तेच आपले दोन उत्तर असतात. नंबर 1 एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. म्हणून एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या किती होती तुम्ही म्हटलेली ती? x. मग x म्हणजे किती? आन्सर आला आपलं 6. नंबर ऑफ पॉट्स मेक्स पर डे. ओके. आणि नंबर 2 ला काय लिहायचे? एका भांड्याचे निर्मिती मूल्य. एका भांड्याचे निर्मिती मूल्य. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ a pot is equal to 10x plus 40. 10 6 plus 40. कारण x ची व्हॅल्यू 6 आहे बघा. मग 10 6 60 plus 4 40 आणि 16 40 किती होतं? 100. याचा अर्थ काय आहे की एका भांड्याची कॉस्ट 100 रुपीज आहे आणि त्याने एका दिवसात 6 भांडे बनवले. म्हणून टोटल कॉस्ट किती बनली होती? 100 सगळं 600. आणि ते त्यांनी देऊन ठेवलेलं होतं आपल्याला. तर असं फाइंड आउट करावं लागतं. लक्षात ठेवा, जेव्हा एक्सचा आन्सर फाइंड आउट करतात ना तुम्ही, तेव्हा सपोजची जी स्टेप असते का तुमची, तेच तुमचं आन्सर असतं. तेच तुम्ही परत विधान लिहायचं, पण एक्सच्या ऐवजी व्हॅल्यू किती भरावी लागली? 6. आणि दुसरं 10x + 40 च्या ऐवजी असं आपल्याला काढावं लागलं. नीट बघा, हे गणित तुम्ही नीट चांगलं समजून घ्या. मे बी आस्क मी वन एक्झाम. परीक्षेला हे खूप महत्वाचं गणित आहे. ते याला जरा 2-2, 3-3 वेळा चांगलं रीड करा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक किती आहे आता? 7वा. आणि इथून पुढे प्रत्येक प्रश्नाला स्टार पण लागतो. स्टार मारलेले जे क्वेश्चन असतात ते आणखी जास्त आपल्याला व्यवस्थित जरा समजून घ्यायचे असतात. कारण काय, ते थोडेशा वरच्या स्किलचे असतात. बरोबर ना? म्हणून तुम्ही हा प्रश्न नीट बघा. बघा, आता आपल्याला गणित तो वाचावंच लागतात. गणित वाचल्याशिवाय प्रश्न नेमका कसा सोडवायचा ते तुमच्या आयडिया लक्षात येणार नाही. गणित वाचा चांगलं. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीला 8 तास लागतात. साहजिकच आहे, अंतर, वेळ असं काहीतरी गणित आलं की हे सूत्र तुमच्या कामं येतं. वेळ बरोबर अंतर गुणिले वेग. हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या सूत्राने हे गणित सुटतं. बरोबर ना? तर तुम्ही बघा, आता त्याच्या 3 कन्सेप्ट आहे. वेळ पण आहे, अंतर पण आहे, वेग पण आहे. तर त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथून गणितातून समजून घ्याव्या लागतात. लक्ष द्या जरा, व्यवस्थित बघा प्रश्न परत एकदा, की एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन, म्हणजे अंतर 36 किलोमीटर जायचं पण आहे आणि परत 36 किलोमीटर यायचं पण.
36 किलोमीटर जाण्यासाठी आणि येण्यासाठी तुम्हाला 8 तास लागणार आहे, बरोबर. आता बोटीचा जर संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर पर तास असेल तर तुम्ही नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. कसं असतं माहितीये का, नदीमध्ये नदीला पण एक स्वतःची स्पीड असते पाण्याला. तुम्ही पाण्याचा लाटा बघितलेला असेल, पाणीला स्वतःला एक स्पीड असते बघा. तुम्ही कुठलीही एखादी निर्जीव वस्तू जर त्या पाण्यावर तरंगणारी ठेवली तर ऑटोमॅटिकली काही ठराविक अंतरानंतर ती जी वस्तू आहे ती कुठेतरी म्हणजे दूर तुम्हाला गेलेली दिसेल. तर ती स्पीड त्या स्वतः त्या ऑब्जेक्टची असते का, त्या स्वतः त्या वस्तूची असते का? नाही. तर ती स्पीड कुणाची असते? पाण्याची. तर लक्षात घ्या, तुम्ही थोडं बुद्धाबुद्धीचा प्रश्न आहे हा, तुम्ही लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. The speed of boat in still water is 12 km per hour. Then find the speed of water current. आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे समजाची स्टेप करावी लागते. ओके, तर तुम्ही बघा याच्यातून नेमकं काढायचं काय आहे, तर ते आपण बघूया. काढायचं काय आहे की नदीच्या प्रवाहाचा वेग काढ. काय? फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर काढायची, नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा. मग तोच तुम्ही काय म्हणणार, नदीच्या प्रवाहाचा वेग किती? x किलोमीटर पर तास. हे तुम्ही समजा की ना, स्पीड ऑफ वॉटर हे कळालं तर तुम्हाला. नदीच्या प्रवाहाचा वेग किती म्हटलो आपण? x किलोमीटर पर तास. म्हणजे काय, एका तासाला ती जी नदी आहे ती किती किलोमीटर जाते? x किलोमीटर. ओके. आणि दुसरं, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. आपल्याला त्यांनी स्वतः दिलेलं आहे की जी बोट आहे ना तुमची, त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग, म्हणजे पाणी बिलकुल हलत नाहीये, डुलत नाहीये, तेव्हा त्या बोटीची स्वतःची स्पीड किती आहे? 12 किलोमीटर पर तास. बोटीचा संथ पाण्यातील वेग, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटर बिलकुल हलत नाहीये, डुलत नाहीये पाणी, तेव्हा बोटीचं स्वतःचा वेग 12 किलोमीटर पर तास. पण आता आपल्याला बोट ही संथ पाण्यात चालवायचीच नाहीये, म्हणून आपली स्पीड आपल्याला 12 पकडता येणार नाहीये. आपल्याला बोट दोन प्रकारे चालवायची आहे, एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि एक प्रवाहाच्या दिशेने. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला वेगळा वेग मिळेल आणि प्रवाहाच्या दिशेने आपल्याला एक वेगळा वेग मिळेल. म्हणून हे दोन कन्सेप्ट तुम्हाला जमले पाहिजे. आता जर तुम्ही बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालवली, म्हणून बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग किती होईल? मूळ बोटीचा वेग किती आहे? 12. पण तुम्ही विरुद्ध दिशेने जाताय म्हणून तुम्हाला नदीची स्पीड काय करेल? मागे खेचेल. नदीची स्वतःची स्पीड किती आहे? x. म्हणून 12 - x बनेल बघा तो. हे तुम्हाला समजलं पाहिजे बाळांना, हे इम्पॉर्टंट आहे एकदम. हे बघा, हा बोटीचा वेग नाहीये. बोटीचा वेग तर 12 किलोमीटर आहे फक्त, बोटीचा स्वतःचा. पण तुम्ही बोट जेव्हा विरुद्ध दिशेने टाकाल ना नदीच्या, तेव्हा तुम्ही जरी 12च्या स्पीडने पळाल तरी तुम्हाला नदी मागे मागे खेचेल आणि ऑटोमॅटिकली तुमची स्पीड काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. तर ती किती कमी होईल? जेवढी नदीची स्पीड आहे तेवढी. म्हणून 12 - x. आणि आता या उलट ज्यावेळेस तुम्ही बोट प्रवाहाच्या दिशेने घेऊन जाणार, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे अपस्ट्रीम, तेव्हा मात्र काय होणार आहे? तुमच्या बोटीची जरी स्पीड 12 असली तरी नदी तुम्हाला आणखी जोरात पळवेल, कारण नदीची स्पीड त्याच्यात काय होऊन जाईल? ऍड होऊन जाईल. म्हणून ह्या दोन स्पीड तुम्ही समजून घ्या बाळांना. या दोन स्पीड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस तुमची बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते तेव्हा तुमची स्पीड 12 नाही राहत, 12 - x बनते तुमच्या बोटीची स्पीड, स्पीड ऑफ युअर बोट. आणि जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या दिशेने जातात, अपस्ट्रीम जातात, तेव्हा तुमची स्पीड 12 जरी असली बोटीची तरी ती वाढते, कारण नदी तुम्हाला त्याच्यात आणखी स्पीड मिळवून देते आणि ती म्हणजे 12 + x किलोमीटर पर तास. आता हा वेग का कॅल्क्युलेट केला? कारण आपल्याला आता गणित कसं बनवायचंय? वेळेचं. हे बघा, अंतर बरोबर वेळ बरोबर अंतर गुणिले वेग. आपल्याला दोन प्रकारे बोट चालवायची, एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण चालवायची आणि एक दिशेने पण चालवायची. आता विरुद्ध दिशेने किती वेळ लागेल माहिती तुम्हाला सगळ्यांना? विरुद्ध दिशेने तुम्ही 36 किलोमीटर जाताय. वेळेचं सूत्र तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. वेळेचं सूत्र तसं नाहीये, वेळ बरोबर अंतर भागिला वेग असं सूत्र वाटलो. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बघा, तुम्ही हे सूत्र तुम्हाला लक्षात घ्यायचंय. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हे सूत्र आहे. वेळ बरोबर अंतर भागिला वेग हे सूत्र आहे. आता आपण पहिल्यांदा किती अंतर जातोय? 36 किलोमीटर. तेव्हा आपला वेग किती आहे? 12 - x. मग एवढा वेळ लागेल ना आपल्याला जाताना वेगळा वेळ लागतोय, येताना वेगळा वेळ लागतोय, पण एकत्र वेळ किती लागतोय? 8 तास. तर एकत्र वेळ कॅल्क्युलेट करताना तुम्हाला काय करावं लागेल? जाताना लागलेल्या वेळाची आणि येताना लागलेल्या वेळाची तुम्हाला ऍडिशन करावी लागेल. जाताना किती वेळ लागला तुम्हाला? अंतर भागिले वेग एवढा. अंतर किती होतं तुमचं जाताना? 36. पण वेग किती होता? 12 - x. कारण जाताना तुम्ही विरुद्ध दिशेने घेतले. विरुद्ध दिशेने तुमचा वेग किती घ्यावा लागेल तुम्हाला? 12 - x.
आता तुम्ही आलात किती 36 किलोमीटर, कारण परत त्याच जागी यायचे, पण तेव्हा तुमची स्पीड वाढलेली होती, कारण तुम्ही नदीच्या दिशेने आलात तेव्हा तुमची स्पीड 12+1 होती, राईट ना. आणि असा दोन्ही मिळून लागलेला जो वेळ आहे ना, तो वेळ बरोबर 8 तास आहे बाळांनो. हे तुम्हाला समजलं पाहिजे. दिस इज अवर कंडिशन. ही वेळाची कंडिशन आहे, कारण तुम्ही विरुद्ध दिशेने पण 36 किलोमीटर जाताय, दिशेने पण 36 किलोमीटर परत येत आहे, आणि मग सगळा वेळ तुम्हाला 8 तास लागतोय. पण प्रत्यक्षात जाताना तुम्हाला जास्त वेळ लागलेला असणार आहे, कारण तुमची स्पीड कमी होती, आणि येताना तुम्हाला खूप कमी वेळ लागलेला असणार आहे, कारण तुमची येताना स्पीड जास्त होती. पण जे असेल ते तुम्हाला एकत्र वेळ माहिती असल्यामुळे तुम्हाला जातानाचा वेळ वेगळा मोजावा लागला, येतानाचा वेळ वेगळा मोजावा लागला, आणि दोघांची ऍडिशन किती घेता आली तुम्हाला 8 तास. आणि तो वेळ मोजण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला, अंतर भागिला वेळ. जाताना किती अंतर जाताय तुम्ही 36, तेव्हा वेग किती आहे 12-1. येताना किती अंतर येत आहे तुम्ही 36, तेव्हा वेग किती तुमचा 12+1. आणि असे दोन्ही वेळ किती तुमचे 8. हे जर समजलं तुम्हाला तर गणित समजलं तुम्हाला. आता याला मी सॉल्व्ह करतो पुढे, एकदम इझी बघा. आता तुम्हाला याला सॉल्व्ह करताना माहिती सगळ्यांना खालचा गुणाकार खाली करावा लागेल, 12-1 गुणिले 12+1, आणि तिरका गुणाकार करावा लागेल. हे 36 ने पण 12+1 ला गुणायचं, आणि इकडच्या 36 ने या 12-1 ला गुणायचं. ही स्टेप माहिती असेल तुम्हाला बेरजेची. लक्षात आहे का तुमच्या? बेरीज करताना अशी पद्धत वापरता, खालचा गुणाकार खाली ह्या दोघांचा, आणि तिरका गुणाकार ह्या 36 ने याला गुणा, आणि ह्या 36 ने याला गुणा. आता आपल्याला भरपूर गुणाकार करायचे, आपण आणि आपण. कसा करणार? ह्या 36 ने 12 ला गुणलं तर 12 72, 48 7, 12 36 आणि 7 किती होतं 43. म्हणजे यांच्या दोघांचा गुणाकार 432 बनतो. आणि मग 36 ने x ला गुणलं की 36x, परत ह्या 36 ने 12 ला गुणलं की 432, परत ह्या 36 ने x ला गुणलं की 36x, पण -36x. हा झाला वरचा गुणाकार. नाही कळाला का तुम्हाला? 36 ने ब्रॅकेटला गुणायचंय बाळांनी, ह्या 12 ला पण आणि x ला पण, ह्या 12 ला पण आणि ह्या x ला पण. आता खाली मात्र यांचा गुणाकार करताना आपण सूत्र यूज करू. तुम्हाला माहिती आहे, एका ब्रॅकेटमध्ये मायनस आणि एका ब्रॅकेटमध्ये प्लस चिन्ह असेल तर यांचा गुणाकार इझिली होतो, पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. माहिती का तुम्हाला सगळ्यांना? कारण ते एक सूत्र आहे तुमच्याकडे, a+b in another bracket a minus b is equal to a square minus b square. म्हणजे थोडक्यात काय बाळांनो, जेव्हा तुम्ही दोन सारख्या कंसाचा गुणाकार करता पण त्याच्यामध्ये फक्त प्लस आणि मायनसचे चिन्ह असतात, तेव्हा तुम्हाला गुणाकार करताना या सूत्राचा यूज करता येतो. म्हणजे मला जर का हा पण गुणाकार करायचा असेल x+5 आणि x-5, दोन्ही अंक सेम आहे, फक्त चिन्ह प्लस मायनस आहे, तर लगेच गुणाकार होतो पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग असा. नेहमी समजा 2m-3 आहे आणि इकडे 2m+3 आहे, सेम पण मायनस चिन्ह आणि प्लस चिन्ह आहे ना, तर लगेच गुणाकार होतो पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. लक्षात ठेवा, हे वर्ग बनवण्याची टेक्निक लक्षात घ्या तुम्ही, गुणाकार करण्याची ती टेक्निक आहे बाळांनी. आणि पुढे आपल्याला त्यांनी देऊन ठेवलेला आहे 8. आता काय होईल? हा 36x आणि हा 36x वजा होईल, 432 आणि 432 864, आणि हा 12चा वर्ग 144, आणि हा x चा वर्ग 10 आणि मधलं चिन्ह मायनस आहे, बरोबर 8. याच्या खाली काही नाही म्हणजे किती 1. आता तिरका गुणाकार करा. हे तिरका 864 एका 864, आणि ह्या इकडं 8 ने यांना दोघांना गुणायचंय, 144 ला पण आणि x च्या वर्गाला पण. तर 864 जशाच तसे, ह्या 8 ने यांना म्हणलं तर 8 चौक 32, 8×3, 8 चौक 32 आणि 3 35, 8×3, 8 1 8 आणि 3 11, 1152 गुणाकार, आणि हा 8x चा वर्ग. आणि आता साईड चेंज करावं लागेल, हा वजा 8x चा वर्ग इकडे प्लस 8x चा वर्ग होईल, आणि हे 1152. आता हे आणखी सोपं झालं बघा आपल्यासाठी. आपण काय करणार, इथून मधलं x चे पद आहे ना ते गायब आहे, म्हणून आपण डायरेक्ट x ची व्हॅल्यू काढू शकतो. कशी? आता हे वजा इकडे प्लस झालं आणि हे प्लस तिकडे काय झालं मायनस. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवणारच नाही आपण, डायरेक्ट सॉल्व्ह करू. आता 8x चा वर्ग जशाच तसा, आणि हा 1152 मधून 864 वर्ग करा, 12 तून 4 गेले 8, 8 आला 1, 15 तून 7 गेले 8च, 8 आला 1, 11 तून 2 गेले 288. म्हणून x चा वर्ग बरोबर 288 डिवाइड बाय 8. मग x चा वर्ग बरोबर 8 त्रिक 24 आणि 8 7 48, आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट x इज इक्वल टू प्लस मायनस 6. कारण स्क्वेअर रूट जेव्हा पण घेता तुम्ही तेव्हा त्याचं उत्तर जरी एक तुम्हाला माहित असेल 6, तरी त्याला आपण चिन्ह मात्र दोन्ही लावायचे, प्लस पण आणि मायनस पण. याचा अर्थ तुमच्याकडे दोन आन्सर आहे, x बरोबर 6 किंवा x बरोबर -6. हे दोन आन्सर आहेत तुमच्याकडे. हे बघा तुम्ही इथून पुढे कसं बनलं ते गणित. इथून पुढे तुमचं वर्ग समीकरण मी तयारच होऊ दिलं नाही, आपण डायरेक्ट सॉल्व्ह केलं त्याला. कारण इथं x वाली जी टर्म आहे ना ती गायबच आहे,
ते नाहीच येते. म्हणून आपण याला डायरेक्ट सॉल्व्ह केलं. कसं? गुणाकार करून घेतला, हे वजा 8x वर्ग इकडे आणलं, हे 864 तिकडे नेलं, यांची वजाबाकी केली, हे दशास तसं, हे गुणिले 8 भागिले केले, भागाकार केला आणि वर्गमूळ काढलं. 2 आन्सर आले की नाही? मग मेन आन्सर तुम्हाला परत माहिती आहे, 2 आन्सर पैकी मायनसचं उत्तर असूच शकत नाही, कारण मायनस कधी कुणाची स्पीड असते का? म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल बट x -6 इज नॉट ऍप्लिकेबल. जर x जर नॉट ऍप्लिकेबल असेल ना बाळांनो -6, तर तुम्हाला x बरोबर 6 म्हणावं लागेल. आणि x बरोबर 6 म्हटले की हेच तुमचं उत्तर असतं समजावं लागेल. कारण तुम्हाला फक्त नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे बघा. हा वेग तुम्हाला आता डायरेक्ट करता येईल बघा. म्हणून तुम्ही सांगा की नदीच्या प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर 6 किलोमीटर पर तास. म्हणजे स्पीड ऑफ वॉटर इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. लक्षात घ्या. हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला ह्या 4 गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला काढायचं जरी असेल नदीच्या प्रवाहाचा वेग, तर नदीच्या प्रवाहाच्या वेगाला तुम्ही x म्हणा, मान्य आहे, पण तुम्हाला इथं स्पीड ऑफ बोट पण कॅल्क्युलेट करावी लागेल, ती पण कन्सिडर करावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग, प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग, हे दोन्ही वेग तुम्हाला माहिती पाहिजे. कारण हे वेळ काढताना आपल्याला या सूत्रामध्ये भरावे लागतात. हे गणित तुम्हाला समजण्यासाठी परत एकदा वाचावं लागेल, बघावं लागेल. व्हिडिओ तुम्ही परत बघा, नक्की तुम्हाला हे गणित समजून येईल. आणि नाही समजलं तर मग आता मला तुम्हाला भेटावं लागेल, प्रत्यक्ष तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, मग मात्र मी तुम्हाला हे गणित चांगलं समजावून आणखी सांगू शकेल. ओके, आता आपण 8वा प्रश्न बघूया. आपल्याला 5च प्रश्न घ्यायचे आज, पण खूप वेळ लागतोय. तुम्ही बघा, एका गणिताला आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं वेळ लागून जातोय, कारण गणित थोडेसे मोठ्या स्तराचे. त्याच्यामुळं ना बिलकुल टेन्शन घेऊ नका, दम्मादम्मानी करण्याचा प्रयत्न करा. एक व्हिडिओ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा बघा आणि 100% तुम्हाला त्याचं लॉजिक लक्षात येईल आणि मग तुम्हाला ते गणित जमेल म्हणजे जमेल. आता हे गणित बघा, 8 हे तर काम आणि दिवसाच्या संदर्भातलं आहे. हे गणित पण अगदी एकदम व्यवस्थित समजून घेतलं तरच कळतं. बघा, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. आता ते काम कोणतंही काही माहित नाही, त्याला ते एक काम म्हणताय. मग मे बी ते ह्या घराला रंग देण्याचं असू शकतं, किंवा मग मे बी काही पण काम असू शकतं. ते आता आपण कन्सिडर करू की एका घराला रंग द्यायचा आहे समजा, तर ते काम करण्यासाठी पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. साहजिकच निशूची स्पीड जास्त आहे याचा अर्थ काम करण्याची. पिंटू जर एकटा काम करायला लागला तर निशूपेक्षा त्याला 6 दिवस जास्त लागतात. ओके, दोघांनी मिळून जर ते काम केलं ना, तर ते दोघं पण किती दिवसात ते काम फिनिश करतात? 4 दिवसात. दोघांनी मिळून केलं तर, दोघांनी मिळून ते काम केलं तर ते 4 दिवसात पूर्ण होतं. तर तुम्ही आता सांगा की प्रत्येकाला जर का एकट्यालाच ते काम पूर्ण करायचं असेल तर त्याला किती दिवस लागतील? इथे 2 मुलं आहेत, एक निशू पण आणि एक पिंटू पण आहे. तर पिंटूला किती दिवस लागतील आणि निशूला किती दिवस लागतील ते काम करायला? जेव्हा की दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात पूर्ण होतं? 4 दिवसात. ओके, ते एकदम इझी बघा. पिंटू टेक्स 6 days more than those of निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. एक कुठलं तरी वर्क आहे, ते पूर्ण करण्यासाठी, ते कम्प्लीट करण्यासाठी पिंटू काय करतो? निशूच्या कम्पॅरेटिव्हली 6 days जास्त घेतो, 6 दिवस जास्त घेतो तो. ओके, ऍज कम्पेअर्ड टू निशू. ओके, आणि इफ दे वर्क टुगेदर देन दे कम्प्लीट दॅट वर्क इन 4 days ओनली. जर का ते एकत्र येऊन काम करायला लागले तर ते किती दिवसात काम पूर्ण करतात? 4च दिवसात. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की हाऊ मेनी डेज इट विल टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर का ते दोघं अलोन वर्क करायला लागले, म्हणजे एकटंच काम करायला लागले, निशू आणि पिंटू, तर त्यांना किती दिवस लागतील? असं सरळ आहे. आपल्याला 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे की ते काम करण्यासाठी निशूला किती दिवस लागतात आणि ते काम करण्यासाठी पिंटूला किती दिवस लागतात. जेव्हा की दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात पूर्ण होतं? 4 दिवसात. पण एकट्याला किती दिवस लागतील? ओके, तीच आपली सपोर्टची स्टेप आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण दोघांना एक्स नाही म्हणू शकत. तर जे 2 नंबरला आलेलं नाव आहे, सांगा पिंटू 2 नंबरला आलं की निशू? म्हणून निशू वाल्याला तुम्ही एक्स पकडावं लागेल. म्हणजे कसं लिहिलं आपण? समजा निशूला ते काम करण्यासाठी लागणारे दिवस, निशू एकटा जर काम करायला भिडला तर त्याला किती दिवस लागतात? एक्स दिवस लागतात. म्हणजे नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू निशू टू कम्प्लीट दॅट वर्क अलोन. एकट्यानेच काम करायचं असेल तर निशूला ते काम कम्प्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात? एक्स. तर साहजिकच पिंटूला 6 दिवस जास्त लागतात, म्हणून या एक्स पेक्षा x+6 पकडा. राईट ना? हे झालं, तुम्हाला लक्षात आलं की निशूला ते काम पूर्ण करायचं असेल तर 1 दिवस लागतात आणि पिंटूला ते काम पूर्ण करायचं असेल तर 4 दिवस लागतात. आता आपल्याला इथे गणित करताना
एका दिवसात ते दोघं किती काम करतात हे पण कॅल्क्युलेट करावं लागतं. हे खूप महत्वाचं आहे. कधी पण लक्षात ठेवा, एक काम करायला 1 दिवस लागतात म्हटल्यावर एका दिवसात किती काम होतं, एका दिवसात किती काम होतं. कसं आहे असतं बघा. आता समजा मला 20 काम करायचे. किती काम करायचे? 20 काम. 20 काम. आता आपलं काम ऍक्च्युली एक आहे बरं का, एकच काम आहे आपलं. आणि दिवस किती लागताय आपल्याला? 1 दिवस लागताय. कुणासाठी? निशूसाठी. बघा तुम्ही, निशूसाठीच आपण कॅल्क्युलेशन करतोय. समजा निशूकडे काम 1 करायचंय, त्याला 1 दिवस लागताय. आता मी गृहीत धरलं की माझ्याकडे काम 20 आहे आणि मला दिवस लागताय 10. काम 20 आहे आणि दिवस लागताय 10. तर सांगा एका दिवसात किती काम होईल? एका दिवसात तुम्ही सांगाल मला किती काम होईल. जर माझ्याकडे पूर्ण काम 20 आहे, काम 20 आहे माझ्याकडे आणि मला दिवस लागताय 10, तर एका दिवसात किती काम होत आहे? म्हणजे 2 काम होतात की नाही? एका दिवसात 2 काम. तर ते एका दिवसाचं काम कसं कॅल्क्युलेट होतं? जेवढं काम आहे का त्याला दिवसाने काय करावं लागतं? भागावं लागतं. आणखी एक उदाहरण घ्या. समजा मला 10 कामं करायची. किती? 10. किती काम करायचे? 10. आणि मला लागताय दिवस 2 दिवस लागतात. 10 काम करायला मला 2 दिवस लागतात. तर मला सांगा एका दिवसात किती काम होईल? म्हणजे 5 होईल की नाही? पण हे 5 कसं कॅल्क्युलेट होतंय? एका दिवसाचं काम कसं कॅल्क्युलेट होतंय? जेवढं माझे काम आहे का त्याला दिवसाने भागावं लागतं. आता इथं निशूचं काम किती आहे? 1. आणि दिवस किती लागताय? X. मग ह्या कामाला X ने भागावं लागेल, तेव्हा त्या 1/x एवढं त्याचं एका दिवसाचं काम होतं. एका दिवसाचं काम कसं मोजणार तुम्ही लक्षात ठेवा. एका दिवसाचं काम एका दिवसाचं मोजायचं असेल तर काम किती आहे त्याला दिवसाने काय करावं लागतं? भागावं लागतं. कळलंच नसणार आहे तुम्हाला, ते नीट समजून घ्यावं लागेल तुम्हाला. हे बघा मी काय सांगतोय बघा. निशूच्या बाबतीत तुम्हाला मी गणित दाखवतोय. निशूला काम किती करायचे सांगा? 1. पण दिवस किती लागताय त्याला? X लागताय ना. तर आपल्याला एका दिवसाचं काम करायचं. एका दिवसाचा. आता एका दिवसाचं काम आपल्याला हे कळत नाही एक्सची लँग्वेज असल्यामुळे. पण तुम्ही गृहीत धरा की निशू 10 कामं करतोय. किती दिवस कामं करतोय? 10. आणि त्याला दिवस लागताय 2. दिवस किती लागताय? 2. आता सांगा एका दिवसात किती काम करेल तो? 10 कामं करायला जर त्याला 2 दिवस लागत असतील तर एका दिवसात तो 5 कामं करेल. एका दिवसातले कामं कशी भेटले? मग याने याला भागावं लागतं. तसं याने याला भागल्यामुळे आपण याने याला भागू. म्हणून 1 ला कितीने भागायचे? X. असं एका दिवसाचं काम भेटतं बाळांनो. लक्षात ठेवा तुम्ही, एका दिवसाचं काम तुम्हाला काढावंच लागेल. निशूचं एका दिवसाचं काम काढावं लागेल आणि पिंटूचं सुद्धा एका दिवसाचं काम काढावं लागेल. तर गणित तुम्हाला जमेल. निशूचं एका दिवसाचं काम कसं काढलं आपण? की तो जे काम आहे त्याला दिवसाने भागायचं. तसं पिंटूचं एका दिवसाचं काम तसंच. काम 1 आहे आणि पिंटूचे दिवस किती आहे? X+6. म्हणून X+6 ने भागा. संपलं. हे इम्पॉर्टंट. हे दोघांचं एका दिवसाचं काम. आता हे एका दिवसाचं काम कुणाचं? निशूचं. आणि हे एका दिवसाचं काम कुणाचं? पिंटूचं. तर दोघांची बेरीज केली तर दोघांचं मिळून हे एका दिवसाचं काम आहे. दोघांचं मिळून हे एका दिवसाचं काम आहे. याला जर मी 4 ने गुणलं तर हे दोघांचं मिळून किती दिवसाचं काम होतं? 4. असं हे दोघांचं मिळून 4 दिवसाचं काम किती आपल्याकडे? 1. असं हे गणित होतं. कसं? एका दिवसाच्या कामाची बेरीज करा, ते झालं एका दिवसाचं काम आणि त्याला 4 ने गुणलं की ते झालं 4 दिवसाचं काम. आणि मग हे 4 दिवसाचं काम किती त्यांचं? 1. म्हणजे त्यांना दोघांना 1 काम करायला किती दिवस लागतात? 4. म्हणून तसं आलं. आणि हे जर कळालं तुम्हाला तर गणित संपलं. मग एकदम इझी पुढचं. कसं? आता आपण गुणू. 4 ने याला गुणलं तर 4 × 4 आणि X. 4 × 4 आणि X+6 बरोबर 1. आता याची बेरीज करताना मी तुम्हाला शिकवलंय, खालच्याचा गुणाकार खाली करायचा आणि तिरका गुणाकार. ह्या 4 ने सुद्धा X+6 ला गुणा आणि इकडे ह्या 4 ने सुद्धा ह्या X ला गुणा. बरोबर 1. 4 ने गुणलं तर 4X + 24 आणि इकडे 4 ने गुणलं तर 4X आणि खाली X चा वर्ग + 6X. गुणाकार कळाला का तुम्हाला? नीट समजून घ्या गुणाकार. हे बघा, खालचा गुणाकार खाली मांडला आणि तिरका गुणाकार. ह्या 4 ने X+6 ला आणि ह्या 4 ने ह्या X ला. हे 4X + 24 आणि 4X सगळे चिन्ह प्लसच आहे. एकदम इझी. याच्या खाली गेली म्हणजे 1 तिरका गुणाकार करा. हे इकडं गुणलं X² + 6X X² + 6X आणि हे इकडं 4X + 24 + 4X. आता पुढे या. हे X² + 6X जशाच तसं. हे 4X आणि 4X 8X. ही बेरीज तुम्ही वर केली असती तरी चालली असते बाळा. आणि आता साईड चेंज करा. X² + 6X + 8X = -8X + 24 = -24 बरोबर 0. मग X चा वर्ग -2X -24 बरोबर 0. असं एक तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं बघा. हे 6 आणि 8 ची वजाबाकी झाली बघा. कारण हे दोघं लाईट टर्म आहे बाळांनी.
हे लाईट टर्म असल्यावर यांची वजाबाकी होऊ शकते 6 आणि 8ची. लक्षात येते तुमच्या. आता हे असं बनलं आणि आता याला सॉल्व्ह करायचं. त्यासाठी -24 चे फॅक्टर पाडा. नेहमी वर्ड प्रॉब्लेम मध्ये आतापर्यंत तुम्ही सगळे गणित बघितले असेल तर मायनसचेच फॅक्टर पाडावे लागतात. त्याच्यामुळे ते जे 2 अंक असतात त्यांची वजाबाकी तुम्हाला एवढी आणावी लागते आणि त्यांना चिन्ह विरुद्ध द्यावे लागतात. हे लक्षात येत असेल तुमच्या. आता अशा 2 संख्या सांगा ज्यांचा गुणाकार 24 आहे पण त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे 2. मग ती संख्या आहे 24 आणि या 6चं चिन्ह इथं मायनस आहे म्हणून मोठं चिन्ह मायनस हे प्लस. हे इकडं वापरतात फॅक्टर मध्ये. कसं x चा वर्ग -6x प्लस 4x -24 बरोबर 0. मग x कॉमन x -6 प्लस 4 कॉमन x -6 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये x -6 एका ब्रॅकेटमध्ये x प्लस 4 बरोबर 0. x -6 इज इक्वल टू 0 और x प्लस 4 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू -4. आता परत तुम्हाला 2 उत्तरं भेटले. एक उत्तर भेटलं 6, एक उत्तर भेटलं -4. पण -4 हे उत्तर तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल सांगावं लागेल कारण नेहमी मायनस किंमत नॉट ऍप्लिकेबल असते. इज नॉट ऍप्लिकेबल, ते अग्राह्य आहे. ते जर अग्राह्य असेल तर तुमच्याकडे एकच उत्तर उरतं बाळांनो. म्हणून x इज इक्वल टू किती 6 आणि x आला की तुमचं उत्तर संपलं. काय घ्यायचं असतं तर फक्त हे समजावायला जे 2 स्टेप असतात तर तेच तुमचं उत्तर. निशूला एक काम म्हणून निशूला ते काम करण्यासाठी लागणारे दिवस. बरोबर x आणि x किती आलेले 6 म्हणजे 6 दिवस लागले निशूला. ओके. आणि पिंटूला ते काम करण्यासाठी लागणारे दिवस. x प्लस 6 म्हणजे 6 प्लस 6 म्हणजे 12. ओके. इंग्लिश मध्ये पण लिहा. नंबर ऑफ डेज required to Nishu complete that work. तसंच खालचं एकदम इझी बघा. प्रॉब्लेम काय आहे माहिती का. आता जर आपला क्लास जर का व्यवस्थित जर का क्लासरूम मध्ये चालू असता तर हे गणित मी परत तुम्हाला सांगितलं असतं. तुम्ही एक स्टेप मला पुन्हा विचारू शकला असता. पण इथं तो चान्स नाहीये आणि मी आता परत एक्सप्लेन करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप लार्ज होईल, खूप मोठा होईल. म्हणून मी एकदाच एक्सप्लेन करतोय. पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही तो व्हिडिओ परत बघू शकता. तुम्ही एकदा 2दा 3दा तो व्हिडिओ बघा. 100% तुम्हाला त्या गणिताच्या मागचं लॉजिक लक्षात येईल आणि ते गणित तुम्हाला कळेल. ओके. आता आपलं हे 9वं गणित. याला पण सुद्धा स्टार मारलेलं आहे त्यांनी. प्रत्येक गणिताला स्टार मारलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक गणित हे वरच्या स्किलचं आहे बघा. त्याच्यामुळे तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल. ओके. तर हे गणित बघूया आपण. आता बघा ते काय बोलतंय. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर. म्हणजे 460ला तुम्ही एका नॅचरल नंबरने जर डिवाइड केलं तर कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. फाइंड कोशंट अँड डिवायझर. ओके. म्हणजे 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 उरते तर भागाकार व भाजक काढा. भागाकार पण काढा आणि भाजक पण काढा. म्हणजे फाइंड कोशंट ऍज वेल ऍज डिवायझर. मी सांगितलेलं तुम्हाला 2 गोष्टी शोधायच्या असेल तर जे 2 नंबरला असतं त्याला x म्हणजे भाजकला x म्हणा तुम्ही. समजा भाजक बरोबर x. समजा भाजक बरोबर x म्हणजे डिवायझर इज इक्वल टू x. आता मग भागाकार म्हणजे कोशंट. बरोबर. भागाकार म्हणजे कोशंट. कोशंट कसं दिलेलं आहे त्यांनी. भागाकार कसं दिलेला आहे. भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे. हा जो भाजक आहे याच्या 5 पटीपेक्षा 6 ने कसा आहे जास्त. म्हणजे जो तुमचा डिवायझर आहे त्याच्या 5 टाइम्स पेक्षा पण 6 कसा आहे तो मोर दॅन आहे. लक्षात ठेवा तुम्ही. हे 2 वाक्य तुम्हाला कळाले पाहिजे. भाजकला x म्हणा आणि भागाकार भाजकाच्या म्हणजे ह्या xच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक घ्या. हे वाक्य समजून घ्या. आणि मग तुमची बाकी किती उरते. 1. रिमाइंडर किती असतो तुमचा 1. ओके. आणि तुम्हाला त्यांनी कशाला भागायला सांगितलं होतं एका नॅचरल नंबरला. आणि नॅचरल नंबर म्हणजे भाज्य म्हणतात. म्हणजे सॉरी ज्याला भागायचंय तुम्हाला त्याला भाज्य म्हणतात, त्याला डिव्हिडंड म्हणतात.
तो कोण आहे? तो कोण आहे? 460. म्हणजे कसं गणित येते तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही 460 ला एक्सने भागताय तेव्हा तुमचा भागाकार 5x + 6 येतोय आणि बाकी 1 होते. असं ते गणित आहे. लक्षात घ्या तुम्ही ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट तुम्हाला जर करता आल्या तर तुम्हाला गणित समजेल. हे बघा तुम्हाला भागाकार आणि भाजक काढायचं होतं, त्यातला भाजक तुम्ही x पकडला, भागाकार तुम्हाला याच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त घ्यावा लागला, बाकी जे स्वतःहून बोलताय 1 आहे. आणि मग भाज्य कोण आहे? ज्याला भागला जाणार आहे. कुणाला भागायचंय? त्यांना 460 ला. 460 या संख्येला कशाने तरी भागायचंय त्यांना. मग 460 हा तुमचा काय आहे? भाज्य आहे. आणि इथे एक सूत्र तुम्हाला पाठ असले की तुमचं गणित संपलं. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी, म्हणजे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे सूत्र जर तुमच्या पाठ असलं तर तुमचं गणित झालं. डिव्हिडंड, ज्याला भागतोय आपण त्याला भाज्य म्हणतात आणि ज्याने भागतोय आपण त्याला डिवायझर म्हणतात. भाजक एकदम इझी. मग तुम्ही भागताय 460 ला, भाजक तुमचा x आहे, भागाकार तुमचा 5x + 6 आहे आणि बाकी तुमची किती आहे? 1. झालं गणित. काय तुम्ही लागलं तर साईड चेंज करून घ्या. हे x गुणिले 5x + 6 + 1 हे इकडच्या साईडला लिहा आणि हा 460 तिकडच्या साईडला लिहा. असं करू शकता, कारण जे मेन एक्सचं गणित ते आधीकडून दिसलं पाहिजे, सुट्टा अंक पलीकडून दिसला पाहिजे. आता आपण याला एक्सपांड करू. 5x ने गुणलं तर 5x चा वर्ग, 6 ने गुणलं तर 6x + 1 - 460. आता हे 5x चा वर्ग जशाच तसा आणि प्लस 6x पण जशाच तसं आणि 460 मधून 1 गेला तर 459. आताशी पहिलं गणित असं आलं की इथे एक अंक आलाय बघा. म्हणून फॅक्टर तुम्ही आता 459 चे नाही करू शकत. तुम्हाला ह्या 459 ला पण 5 ने गुणावं लागेल. असं 459 गुणिले जर तुम्ही 5 केलं तर 5 × 45, 4 5 × 25, 4 × 29, 2 5 24 आणि 2 22. म्हणजे तुम्हाला 2295 चे फॅक्टर पाडायचे, -2295. लक्षात ठेवा. कारण इथे आता जरी 459 दिसत असेल तरी इकडे हा अंक आलेला असतो ना, या अंकाने याला गुणावं लागतं. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलेलं आहे. याला तुम्ही कशाही भागू नाही शकत, याला तुम्ही आणखी छोटं नाही करू शकत. आतापर्यंतच्या 9च्या 9 गणितामध्ये इथे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं तिथे एक्सच्या वर्गाला कोणताही कोएफिशियंट आला नाही. आता पहिलं गणित की एक्सच्या वर्गाला बाजूला कोणता अंक आलेला आहे? 5. म्हणून ह्या 5 ने याला गुणल्यावर गुणाकार होतो 2295 आणि त्याचे तुम्हाला फॅक्टर पडायचे. असे फॅक्टर पडायचे की त्याची वजाबाकी किती आली पाहिजे? तुमची 6. वजाबाकी 6 येणारे फॅक्टर तुम्हाला पाडायचे 2295 ची वजाबाकी 6. तर आपण ते फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न करू. ओके, तर त्यासाठी काय करायचं माहिती का? मी तुम्हाला एक ट्रिक देतो. 2295 चे असे साधे फॅक्टर पाडून घ्यायचे तुम्ही. 5 ने भाग द्यायला 5 24 उरले 2 आणि 5 5 5 25 उरले 4 5 9 45. आता याला परत 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भाग द्या. 3 × 3 3 × 15 3 × 9. परत 3 ने भाग द्या. 3 × 15 3 × 3. आता हे 3 ने भाग द्या 17 आणि 17 × 17. असे फॅक्टर पाडून घ्यायचे. प्राईम फॅक्टर म्हणतात त्यांना. आणि ह्या प्राईम फॅक्टर मध्ये काय करायचं माहिती का? असे कोणते पण 2 गट करा. असे कोणते पण 2 गट करा. हे लक्षात घ्या. 2295 चे प्राईम फॅक्टर पाडलेले इकडे भाग देताना प्राईम संख्या घ्याव्या लागतात. प्राईम नंबर तुम्हाला माहिती आहे 2 3 5 7 वगैरे वगैरे. तर त्यातली मी पहिली 5 घेतली कारण मला माहिती होतं याचं लास्ट डिजिट 5 आहे म्हणून 5 ने भाग जातो. म्हणून मी 5 ने भाग दिला आणि मला कळालं याला 3 ने भाग जातो म्हणून 3 ने दिला, परत 3 ने दिला, परत 3 ने दिला. अशा भागाकाराची संख्या घ्यावी आणि मग याचे 2 गट बनवायचे मला की जेणेकरून त्यांची वजाबाकी किती बनली पाहिजे? 6. तर मी काय करतो? या तिघांचा एक गट बनवतो बघा. तर हे तिघं मिळून 45 बनलं बघा. 5 × 15 15 × 45 आणि या दोघांचा एक गट बनतो बघा. 17 × 51. आणि आता चेक करतो यांची वजाबाकी 6 आहे की नाही. चेक करा. 41 51 म्हणून 45 गेली किती उरतात? 6. म्हणजे माझे अवयव 51 आणि 45. सर आम्हाला कसं कळेल ह्या तिघांचं गट करायचं आहे? तेच तर मग मेन आहे. तुम्हाला बळजबरी खेळत बसावं लागतं. एका गटात तुम्ही 3 संख्या पण घेऊ शकता, 4 पण घेऊ शकता आणि एका गटात तुम्ही 2 पण घेऊ शकता, 1 पण घेऊ शकता. पण तुम्हाला चेक करावं लागेल की त्यांची वजाबाकी 6 येते का. आणि आता आपल्या लक्षात आलं की 51 आणि 45 ची वजाबाकी बरोबर 6 येते. हे लक्षात घ्या तुम्ही. हे फॅक्टर पाडताना जर अडचण आली तर असेल. असं क्वचित घडतं की खूप मोठे मोठे अंकांचे फॅक्टर पाडावे लागतात, तेव्हा हे ट्रिक यूज करा. ओके, जास्त वेळ देत नाही मी, पण इझी बघा. आता ह्या 51 आपलं चिन्ह आणि याला मायनस ते तुम्ही इकडे वापरा. कसं होईल आता? 5x चा वर्ग प्लस 51 x -45 x -459 बरोबर 0. आता हे दोन्ही संख्या कशाच्या पाड्यात येतात का? नाही, कारण हे 5 हे 51 म्हणून फक्त x येईल कॉमन.
मग एक्स कॉमन आलं की एक्सने भागा 5x उरेल, एक्सने भागा 51 उरेल. जर इकडे एक्स कॉमन आलेला असेल तर लक्ष द्या तुम्ही, आता इकडे कॉमन काय येतो बघा. इथं 5 उरतं ना, तर 45ला कितीने भागलं 5 9 कॉमन घ्या, कारण 9ने कॉमन घेतलं की ऑटोमॅटिकली इथं हे उरेल बघा 5x प्लस 51. लक्षात घ्या, थोडं लॉजिक लावा. हे 45 आणि 459 9च्या पाड्यात येतात. तुम्ही 45 नाही घेऊ शकत इथे, 9 घ्यावा लागेल तुम्हाला, कारण 9ने भागलं की 5, कारण आपल्याला माहिती हा ब्रॅकेट हा ब्रॅकेट कसा येतो सेम. म्हणून 5x प्लस 51 एका ब्रॅकेटमध्ये आणि x मायनस 9 एका ब्रॅकेटमध्ये. मग 5x प्लस 51 इज इक्वल टू ऑल्सो 0 और x मायनस 9 इज ऑल्सो 0. म्हणून x इज इक्वल टू मायनस 51/5 और x इज इक्वल टू 9. बट x इज इक्वल टू मायनस 51/5 इज नॉट ऍप्लिकेबल. इज नॉट ऍप्लिकेबल कारण ते कसं आहे मायनस, आणि मायनस कुठलाही नॅचरल नंबर असू शकत नाही, म्हणून ते नॉट ऍप्लिकेबल. पण ऍप्लिकेबल उत्तर कोणतं फक्त तुमचं x इज इक्वल टू 9. x जर 9 आला तर झालं, तुमचे दोन्ही उत्तर लिहून काढा तुम्ही. म्हणून तुमचा भाजक ज्याला आपण डिवायझर म्हणतो तो तुमचा किती राहणार, x म्हणजे किती 9, आणि तुमचा जो दुसरा आहे तो भागाकार म्हणजे कोशंट. तो किती असणार आहे, तो असणार आहे 5x प्लस 6. आता कॅल्क्युलेट करा, 5 दशांश 6 आणि x च्या ऐवजी 9 भरा प्लस 6. मग 5 9 45 प्लस 6 म्हणजे 51. कसे कॅल्क्युलेट होतात या दोन गोष्टी जरा समजून घ्या. दिस इज युअर आन्सर. ओके, हे आन्सर तुम्हाला सपोर्टच्या स्टेप मधून घ्यावं लागतं, लक्षात येते, आणि तिथे एक्सची किमती भराव्या लागतात. एकदम इझी बघा तुम्ही, व्यवस्थित बघा परत एकदा व्हिडिओ. ओके, तर ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा आपला लास्ट क्वेश्चन. ओके, त्याच्यानंतर आता आपण काही प्रॉब्लेम सेट घेत बसणार नाही आहोत. मी तुम्हाला आता 2-4 दिवसाचा अवधी देणार आहे. 2-4 दिवसामध्ये तुम्ही सगळा प्रॅक्टिस सेट परत बघा. 2.6 बघा, 2.1 पासून तर 2.6 पर्यंत तुम्ही चांगलं रिव्हिजन करा. पूर्ण व्हिडिओ परत बघा. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही अडचणी मला विचारा. मी तुमच्या अडचणी सॉल्व्ह करेल. आणि आपण आता याच्यानंतर, आज तुम्ही बघताय आज तारीख आहे 10, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस आपण ऑफ घेऊ. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 4 दिवस, आणि 15 तारखेला आपली टेस्ट असेल. सोमवारी ऑन मंडे 15 तारखेला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनची टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला मी 3-4 दिवसाच्या सुट्ट्या देतोय, ज्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही हा धडा पुन्हा वाचा, चांगला कंप्लीट करा. तुम्हाला काही अडचणी असेल तर मला विचारा. आता हा शेवटचा प्रश्न आहे, हा 10वा प्रश्न क्रमांक 10. इम्पॉर्टंट आहे आणि सोपा आहे. त्यांचं म्हणणं आहे हा ट्रॅपेझियम आहे, हा एक क्वाड्रिलॅटरल आहे आणि हा ट्रॅपेझियम आहे. हा समलंब चौकोन आहे. याच्या प्रत्येक बाजूची त्यांनी लांबी काहीतरी दिलेली आहे. ही x मायनस 2, ही 2x प्लस 1, ही आणि ही इक्वल आहे. तर ह्या ट्रॅपेझियमचा एरिया जर का 33 स्क्वेअर सेंटीमीटर असेल, म्हणजे या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ जर 33 असेल तर तुम्ही बाजू काढा, सगळ्या बाजू काढा. ते एकदम इझी, त्यांची कृती पूर्ण करायची आपल्याला. पण मी फ्रेश गणित तुम्हाला इथे लिहून दाखवतो, मग तुम्हाला कृतीमध्ये कोणते अंक भरता येईल ते तुमच्या लक्षात येईल. बघा, तुम्हाला माहिती का, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. हे सूत्र आहे बाळा, हे सूत्र आहे. हे तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे. ओके, एरिया ऑफ ट्रॅपेझियम is equal to 1/2 into sum of parallel sides into height. हे असं सूत्र आहे बाळा. मग हे सूत्र त्यांनी काय दिलंय, हे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. मग तुम्ही त्या चौकोनाचं क्षेत्रफळ घेऊ शकता, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. मग तुम्ही 1/2 म्हणू शकता आणि समांतर बाजूंची बेरीज घेऊ शकता आणि गुणिले उंची घेऊ शकता. समांतर बाजू कोणत्या या चौकोनामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की AB समांतर कुणाला आहे, CD ला. ही AB बाजू या CD ला समांतर आहे, म्हणून यांची बेरीज घ्या आणि ही उंची त्याच्यात प्लस करा. म्हणजे काय, AB प्लस CD या समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची कोण आहे तुमची A. मग आता हा एरिया किती आपल्याला दिलेला 33, हे 1/2. आता AB बाजू जर तुम्ही वर बघितली आकृतीत तर x आहे, आणि CD बाजू जर बघितली तर 2x प्लस 1 आहे, आणि गुणिले उंची AM जर बघितली तर ती x वजा 4 आहे. असं एवढं मोठं गणित बनतंय ते. आता याच्या पुढे आपण जर बघितलं तर हे 33 आहे ना, याला आपण हे भागिले 2 इकडे गुणिले 2 करू शकतो,
आणि इकडे यांची ब्रॅकेटमध्ये बेरीज 3x प्लस 1 होईल आणि गुणिले x मायनस 4. ओके, मग हे 33 गुणे किती बनेल 66 आणि इकडे x जर गुणाकार करायचा झाला तर 3x ने तुम्हाला x मायनस 4 ला वेगळं गुणावं लागेल प्लस 1 ने परत x मायनस 4 ला गुणावं लागेल. लक्षात येते ना, हे भागिले इकडे गुणिले झालं, याचं पक्षांतर झालं, मग हे दोनच ब्रॅकेट उरले. याच्यात पण हे 2x आणि x 3x बनलं, हे जशाच तसं या 3x ने ह्या ब्रॅकेटला वेगळं गुणी 1 ने वेगळं गुणी हे 66, मग 3x चा वर्ग मायनस 12x आणि प्लस 1x मायनस 4. ओके, मग 66 जशाच तसे परत 3x चा वर्ग मायनस 12x आणि 1x मध्ये मायनस 11x उरतात मायनस 4. आता आपण काय करू, मुद्दाम ही साईड अलीकडून घेऊ, कारण 3x² मायनस 11x मायनस 4 अलीकडे लिहू आपण आणि हा 66 पलीकडून लिहू. हे काहीच नाही, ही साईड चेंज नाही केलेली मी, फक्त मला एक्सच्या वर्गाची साईड अगोदर पाहिजे म्हणून ती मी अगोदर घेतो आणि नंतर घेतो. त्याच्यामुळे तुम्ही साईड चेंज करायची गरज नसते. मायनस 11x मायनस 4 मायनस 60 इज इक्वल टू 0. मग 3x² मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. आत्ताशी तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं बघा असं. आणि मग तुम्हाला ह्या मायनस 70चे फॅक्टर नाही पाडायचे, ह्या 3 ने गुणल्यामुळे मायनस 210 बनतं बघा आणि 210चे फॅक्टर तुम्हाला पाडायचे कारण 3 ने गुणल्यावर. अशी ती त्यांची वजाबाकी 11 आली पाहिजे. ते 21 10 210 आणि इथे मायनस आहे म्हणून हे मायनस आणि हे प्लस, कारण यांची वजाबाकी 11 आहे म्हणून 3x चा वर्ग मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. मग हे 3x कॉमन येतं, मग हे x मायनस 7 उरतं प्लस 10 उरतं, मग x मायनस 7 उरतं, मग बरोबर 0. मग in one bracket x minus 7, in another bracket 3x plus 10 is equal to 0. म्हणून x minus 7 is equal to 0 or 3x plus 10 is equal to 0. मग x is equal to 7 or x is equal to minus 10 upon 2. तर असे दोन आन्सर येतात आणि याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. मी हे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला. आता इकडे तुम्ही बघा बरं मग काय करावं लागेल. पहिली ठिकाण जागा AB प्लस CD त्यांनी दिलेले गुणिले उंची टाकायची होती, AM भरावं लागेल तुम्हाला. दुसरं 1/2 आलं, x प्लस 2x प्लस 1 आलं, गुणिले उंचीचं माप राहिलं x मायनस 4. तिसरं आता त्यांनी याची बेरीज 3x प्लस 1 करून टाकली, राईट ना, आणि x मायनस 4 तसंच ठेवलं आणि हे भागिले 2 इकडे 2 डायरेक्ट गुणिले केले. ती खालची स्टेप आली बघा, 33 गुणिले 66. तुम्हाला हे दोन्ही साईडने बघावं लागेल. लक्षात घ्या तुम्ही, हे बघा हा ब्रॅकेट आला बघा, 3x प्लस 1 x मायनस 4 आणि इकडे 33 गुणिले 2 पण लिहू शकता, 66 पण लिहू शकता. आणि मग त्यांनी लगेच साईड चेंज केली, 3x चा वर्ग हे गणित घेतले बघा त्यांनी, पण चिन्ह त्यांचे वेगळे आपल्यापेक्षा जरा वेगळे साईन दिसत आहे बघा त्यांचे. काहीतरी साईनची प्रिंट मिस्टेक पण असू शकते या गणितामध्ये बाळांनो, कारण आपण बघतोय इथे की 3x च्या वर्गाच्या नंतर इथं प्लस आणि मायनसचं चिन्ह दिलेलं आहे त्यांनी. आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस सोडवलं त्यावेळेस दोन्ही चिन्ह मायनस येत आहेत बघा, प्लस मायनस येतच नाहीये. लक्षात येते का तुम्हाला? तर हे गणित मी एक्सप्लेन केलेलं आहे, हे गणित तुम्ही सोडवा. इथे त्यांच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असावा कदाचित, पण इथं मायनस इथलं आन्सरच नाही मानलं बघा त्यांचं आणि आपलं की मायनस 10/3 किंवा x इज इक्वल टू किती इथे तुम्ही बघा 7. आणि मग ही जी लेंथ असते ती कधी निगेटिव्ह नसते, त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू तुम्ही 7 पकडा आणि मग 7 जर x ची व्हॅल्यू पकडली तर तुम्हाला माहिती आहे AB कसं काढणार तुम्ही. AB म्हणजे तुमचा x आहे आणि x आहे म्हणून तो 7 आहे. CD कसं काढणार तुम्ही, तो 2x प्लस 1 आहे म्हणून 2x प्लस 1 म्हणजे 2 × 7 प्लस 1 म्हणजे 14 प्लस 1 म्हणजे 50. आणि AB आणि BC दोन्ही साईड सारखेच आहे आणि ते x वजा 2 आहे. x म्हणजे 7 7 वजा 2 करा तुम्ही 5. त्याचा अर्थ AD आणि BC दोघं मिळून किती आलेले 5. तर ही कृती मी पूर्ण केलेली आहे बाळांनो. हे गणित मी इकडे एक्सप्लेन केलेलं आहे. आपण जसं गणित सोडवलंय तसं त्यांचं थोडंसं वेगळं वेगळं दिसतंय. या साईनचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय बघा, तर कदाचित इथे एखादी मिस्टेक असू शकते त्यांच्या प्रिंट मिस्टेक मध्ये, म्हणून आपण हे गणित बघा, हे एक्सप्लेन करा सगळं आणि मग तुम्ही लागलास तर या फिल इन द ब्लँक्स करू शकता. किंवा तुम्हाला हवं असेल तर हे पूर्ण उत्तर जशाच तसं लिहा तुम्ही. ही काही कृती भीती लिहत बसू नका. हे पूर्ण आन्सर झाल्यानंतर हे AB CD AD BC एवढं शेवटचं आन्सर तुम्ही लिहू शकता. लक्षात घ्या तुम्ही, हेच पूर्ण गणित सेम टू सेम लिहा आणि आन्सर मध्ये ही स्टेप लिहा, हे अशा कृती न जाण्याच्या ऐवजी. ओके, तर एकदम शेवटचं गणित होतं हे 10वं गणित. तर आता आपला धडा पूर्ण संपलेला आहे. याचा प्रश्नसंच बाकी आहे, आय नो दॅट. याचा प्रॉब्लेम सेट बाकी आहे, पण तो तुम्हाला एकदम इझी समजून येणार आहे, कारण प्रॅक्टिस सेट मध्ये जेवढे गणित आहे का तेच गणित पुन्हा प्रॉब्लेम सेट मध्ये आहे. आपण प्रॉब्लेम सेट घेणार नाही अशातला भाग नाही, घेणार आहोत, पण आपण आता नंतर जेव्हा प्रत्यक्ष क्लास सुरू करू तेव्हा तो प्रॉब्लेम सेट करू. तर आता तुम्हाला सोमवारी टेस्ट द्यायची आहे, विसरू नका, डोंट फॉरगेट इट ऑल.
सोमवारी टेस्ट द्यायची आहे, तोपर्यंत तुम्ही परत परत अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. तुम्हाला काही अडचण आली तर मला विचारा. आज मी तुम्हाला ग्रुपवरती एक पॅम्पलेट पण टाकलेलं आहे बघा. ते पॅम्पलेट तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या वर्ग मित्रांना, तुमच्या जवळपास असलेले 5वी, 6वी, 7वी, 8वीचे विद्यार्थी त्यांना दाखवा आणि आपल्या क्लासमध्ये त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही सजेस्ट करा. नक्कीच तुम्ही त्यांना दिलेला सल्ला वाया जाणार नाही, कारण आपल्या क्लासमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं तर 100% आपण त्यांची अभ्यासाची चांगली तयारी करून घेऊ शकतो. ओके.